पप्पा, हां, बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पुस्तक आहे ना, वेटिंग फॉर व्हिसा, हं. हे कोलंबियाच्या स्टुडंट्सला शिकवलं जातं. तर त्याविषयी आम्हाला काही सांगा ना. हो बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं वेटिंग फॉर अ व्हिसा हे पुस्तक आहे ना, कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकवलं जातं आणि प्रोफेसर फ्रान्सिस व्ही. प्रिचेट हे त्याचे संपादक आहेत. त्यांनी हे पुस्तक संपादित केलेलं आहे. 1935-36 ला बाबासाहेबांनी हे पुस्तक लिहिलं बेटा आणि तुला मी मागे सांगितलं होतं, की त्यांना आत्मचरित्र लिहायचं होतं, परंतु वेळ त्यांना मिळाला नाही. पण या वेटिंग फॉर अ व्हिसामध्ये मी व्हिसाची वाट पाहत आहे, या पुस्तकामध्ये म्हणजे हे जे पुस्तक आहे, हे 1993 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीने हे पुस्तक प्रसिद्ध केलं आणि वसंत मून यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस मध्ये व्हॉल्यूम 12 मध्ये तुला हे पुस्तक वाचायला मिळेल. 6 भागामध्ये बेटा ही त्यांनी आत्मकथा लिहिलेली आहे. यातल्या पहिल्या भागामध्ये त्यांनी बालपणीचे अनुभव लिहिलेले आहेत, की त्यांना किती अवमानास्पद आणि भयावह अनुभव हे लहानपणी आले. दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्यांनी बडोद्याचा अनुभव लिहिलेला आहे. त्यांचा असा समज होता बाबासाहेबांचा, की मी 5 वर्ष विदेशात राहून आल्यानंतर तरी मला भारतामध्ये सन्मानाची वागणूक मिळेल, परंतु तसं झालेलं नाही. हा अनुभव बाबासाहेब त्या पुस्तकामध्ये लिहितात. तिसऱ्या भागामध्ये त्यांना जे समाजातले म्हणजे इथले समाजातले जे अस्पृश्य लोक आहेत, त्यांचे अनुभव बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत, की त्यामध्ये गुजरातची एक महिला जिच्या संदर्भामध्ये गांधीजींच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे, की ती महिला केवळ अस्पृश्य असल्यामुळे डॉक्टरांनी म्हणजे सवर्ण डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि त्यामुळे तिचं निधन झालं. हा त्याच्यात लिहिलेला भाग आहे. चौथ्या भागामध्ये बेटा आपल्याकडे दौलताबादचा किल्ला बघायला म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आणि ते दौलताबादचा किल्ला बघायला आले होते. त्यावेळेस त्यांना जो अनुभव आला, तो अनुभव त्यांनी कथन केलेला आहे, की त्या किल्ल्याचे एक कर्मचारी मुस्लिम समाजाचा त्यांनी बाबासाहेबांना अडवलं आणि प्रचंड ताणतणाव निर्माण झाला. तेव्हा बाबासाहेब संतप्त होऊन म्हणाले, की जर उद्या एखादा अस्पृश्य माणूस जर मुस्लिम झाला, तर त्यालाही तुम्ही अशीच वागणूक देणार आहात का? दुसरी गोष्ट बडोद्याला आल्यानंतर ते एका पारशी हॉटेलमध्ये थांबले. त्या ठिकाणीही पारशी लोक त्यांना मारायला आले. तात्पर्य असं बेटा, की ते म्हणतात, की हिंदू लोक आमचा छळ करतात, मुस्लिम लोक आमचा छळ करतात, पारशी लोक आमचा छळ करतात. मग अशा सिस्टीम मध्ये माणसाला माणसाची वागणूक मिळत नाही. हे जगाला काहीतरी सांगावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळे किस्से त्या काळात लिहिले आणि हा सगळा संग्रह त्या वेटिंग फॉर व्हिसा या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यामुळं जगाला कळालं, की भारतामध्ये हिंदू हा एकत्र समाज आहे असं सांगितलं जात असताना सुद्धा त्या ठिकाणी अनटचेबल्स कसे राहतात, त्यांचे अनुभव काय आहेत. बालपणी बाबासाहेबांना जे अनुभव आले ते मध्यवयातही आले आणि बॅरिस्टर झाल्यानंतरही आले. ते हे जे सगळं चित्रण आहे बेटा, हे त्या वेटिंग फॉर व्हिसा मध्ये आहे. नक्की ते वाच म्हणजे तुझ्या लक्षात येईल. ओके बेटा.